सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण जे काही 2022-23मध्ये परीक्षा झाली होती, 23 ते 25 या वर्षात झालेल्या सरळ परीक्षेतील सर्व PY ऑनलाईनवर पाहत आहोत. आणि हे या संदर्भाचं जे पुस्तक आहे त्याची PDF लिंक पुस्तकाची जी विक्रीची लिंक आहे TCSI BPS ऑनलाईनवर विजेपत पब्लिकेशन, त्याची पण लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो. पुस्तक वाचा आणि पोस्ट मिळवा, काही डाऊट नाही. GK हा एक महासागर आहे, बरोबर. वाचाल तेवढं कमी आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टीने जर म्हणाल तर एकदा हे पुस्तक वाचा, जेणेकरून तुम्हाला 100% फायदा होईल. आणि अशाच प्रकारे पुस्तक आहे. ओके, व्हिडिओ बघितलं तर उलट चांगलंच आहे. चला बघा, खालीलपैकी कितव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे सर्व नागरिकांचे मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आले. तर ज्यावेळी 61वी घटना दुरुस्ती झाली आणि 61वी घटना दुरुस्ती झाली, यावेळेस पंतप्रधान कोण होते? तर होते स्वर्गीय राजीव गांधीजी. 61वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 1989 या वर्षी झालेली आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सुधारणा लघु संविधान म्हणजेच मिनी कॉन्स्टिट्यूशन ओके म्हणून ओळखली जाते? 42वी घटना दुरुस्ती जी 1976ला झाली. 4+2 = 6 म्हणजे 1976 शेवटचं लक्षात ठेवा, असं मी ठेवलेलं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं राहते. ओके, 42वी घटना दुरुस्ती ही, आणि त्यावेळेस पंतप्रधान कोण होतं? तर स्वर्गीय इंदिरा गांधीजी हे होते. पुढे आहे, धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत डॅश डॅशने जोडला. तर कितव्या राज्यघटनेने जोडला? तर 42व्या घटना दुरुस्तीने जोडलेला आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रस्तावनेबद्दल मी सांगितलं होतं. बघा, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये केवळ एकदाच दुरुस्ती झालेली आहे, ती म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीने 1976ला. ओके, हे लक्षात ठेवा. प्रस्तावनेमध्ये 3 शब्द ॲड झालेले आहेत. तुम्हाला कधी परीक्षेमध्ये 1 प्रश्न 2 प्रश्न असं येतात, ते शब्द येतात, आणि हे केव्हा ॲड झालेला असा प्रश्न विचारला जात असतो. तर एक लक्षात ठेवा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, हे जे 3 शब्द आहेत हे 42व्या घटना दुरुस्तीने ॲड झालेले आहेत. आणि ह्या 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. ओके, आणि इंग्रजीमध्ये याला कधी कधी तुम्हाला इंग्रजी देखील विचारलं जातं. सोशलिस्ट जर समजा दिलं नाही, मराठी ऑप्शन दिलं नाही आणि हे दिलं नाही, तर आहे त्याच्या वेळेस येऊ शकतात. तर सेक्युलर आणि त्यानंतर इंटिग्रिटी हे 3 शब्द आहेत ना 42व्या घटना दुरुस्तीमध्ये नुसार ॲड झाले आहेत. हे कायमस्वरूपी एक लक्षात ठेवा, स्टार करा तुमच्या वहीवर, पेनवर, कुठं लक्षात ठेवायचं तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. प्रस्तावना ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता, प्रस्तावनेबद्दल एक पुन्हा एकदा सांगतो, प्रस्तावनेमध्ये काही शब्द आहेत ते शब्द क्रमानेच पाठ झाले पाहिजे, बरोबर. आता आपण ज्यावेळेस तुम्ही प्रस्तावना पाठ करता कुठल्याही पुस्तकामध्ये, स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला मिळते, आपण म्हणतो आम्ही भारताचे लोक. ओके, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक. आता त्याच्यानंतरचे जे शब्द आहेत, सार्वभौम, ओके, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. आता घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास असा शब्द येतो. आता मुद्दा मला सांगायचं काय, की हे ज्यावेळेस येईल त्यावेळेस हे शब्द क्रमाने पाठ करून ठेवा. याला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास काय. आता पुढे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. आता न्याय कशाचा आहे? न्याय कशाबद्दल देणार आहेत हे लक्षात घ्या. न्याय कशाबद्दल देणार आहेत? ओके, न्याय 3 गोष्टीबद्दल देणार आहे. एक, सामाजिक, शब्दक्रमानं पाठ करायचे म्हणून मी मुद्दाम घटना दुरुस्तीमधून प्रास्ताविकेवर आलोय. आर्थिक आणि राजकीय ह्या 3 गोष्टीच्या न्याय याबद्दल चर्चा करण्यात आली त्या प्रस्तावनेमध्ये. त्यानंतर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य आणि दर्जाची व संधीची समानता. काय दिलेलं आहे? स्वातंत्र्य कशाचं सांगितलंय त्यांनी? स्वातंत्र्य कोणते शब्द क्रमाने लक्षात घ्या. एक, तुम्हाला विचार करायचं स्वातंत्र्य प्रस्तावनेमध्ये म्हणलेलं आहे. अभिव्यक्ती म्हणजे बोलणं, ओके, विचार, अभिव्यक्ती
विश्वास, श्रद्धा आणि उपासना. ओके, उपासना यांचे स्वातंत्र्य. हे क्रमाने शब्द लिहायचं आहे, पाठ करायचं, हे लक्षात घ्या. प्रास्ताविका पाठ केल्यानंतर तुम्हाला खूप परीक्षेला त्याचा उपयोग होत असतो. जास्त परीक्षा देऊ नका, परंतु जर परीक्षेमध्ये आलं तर प्रास्ताविका पाठ असले की सगळं विषय क्लोज होऊन जातो. म्हणलेले दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता. जे एकात्मता शब्द आहे, राष्ट्राची एकता व एकात्मता हा शब्द जो आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार ऍड केलेला आहे. यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक असं उल्लेख आहे तिथं 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत असं म्हटलेलं आहे. ओके, हे आहे मिनी कॉन्स्टिट्यूशनच्या निमित्तानं किंवा 42 घटना दृष्टीनं जे काही प्रस्तावनेबद्दल आहे ते सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे, क्लिअर मी केलेला आहे. ओके, प्रस्तावना आणखीन एक सांगायचं राहिले, प्रस्तावना व मार्गदर्शक तत्व हे जे दोन मुद्दे आहेत, प्रस्तावना व मार्गदर्शक तत्व हे दोन जे आहेत ना, भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय उद्दिष्ट व्यक्त करत असतं. आर्थिक न्याय उद्दिष्ट व्यक्त करत असतं. आता प्रस्तावनेचे एकूण 4 घटक आहेत. घटनेच्या अधिकाराचे स्रोत आहे भारतीय जनता, आम्ही भारताचे लोक. स्रोत कोण आहे? भारतीय जनता, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि राष्ट्राचे स्वरूप कसं आहे? स्वरूप तुम्हाला मी सांगितले की स्वरूप कसं आहे राष्ट्राचं? सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. मी परत एकदा लिहितो, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. ओके, अशा प्रकारचं स्वरूप आहे राष्ट्राचं स्वरूप. राज्यघटनेची वैशिष्ट्ये ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये आहेत प्रस्तावना 4 घटनांमध्ये. 1 न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता. ओके, घटना आपण केव्हा स्वीकारल्या आहे ह्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख आहे 26 नोव्हेंबर 1949. परंतु अंमलात कधी आलेली आहे हे पण लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950. संविधानामध्ये प्रस्ताविकेमध्ये कोणत्या तारखेचा उल्लेख आहे? ओके, तर हे आहे याचा उल्लेख आहे. अशा प्रकारे महत्त्वाचा मुद्दा आपला जे आहे प्रस्तावनेबद्दल जे वारंवार येणार आहे आता प्रश्नामध्ये बी, त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 शब्द ॲड केलेले आहेत. ओके, कोणकोणते 3 शब्द सांगितले परत एकदा? सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. ओके, शॉर्टकट लक्षात, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. ओके, ओके, सोसे इन असं इंग्रजीमध्ये मी ठेवतो लक्षात. तर हे कसं आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे मुद्दाम सांगतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. 3 शब्द जर विचारलं क्रमानं तर मी सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी बस एवढं लक्षात ठेवतो. सोसे इन बस संपलं. आता राहिला आता घटना दुरुस्तीचा पुढचा प्रश्न बघ. 2च प्रश्न झाले तरी 8-9 मिनिट झाले, परंतु याच्यातून तुमचं बरंच क्लिअर झाले. सरळ शिवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की अशा प्रकारचे प्रश्न आहेत जिथं तुमचा मार्क गेला नाही पाहिजे, मिस नाही झाला पाहिजे. ओके, ठीक आहे, थोडा वेळ लागू द्या, परंतु व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाही समाधान वाटलं पाहिजे की योग्य शिकवलेलं आहे सरांनी. आता आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून काढून टाकण्यात आला आणि कायदेशीर हक्क ठरवण्यात आला? तर ती आहे 44वी घटना दुरुस्ती. आता ज्यावेळेस 42वी झाली तो वर्ष होता 1976. 44वी झाली तो वर्ष किती आहे तर 1978. ओके, आपण ह्या मालमत्तेचा हक्क बद्दल बघू. चला बघा, संपत्तीचा हक्क. ओके, याबद्दल एकदा सांगतो तुम्हाला. हक्क हा जो हक्क होता सुरुवातीला काय होता हो? मूलभूत फंडामेंटल राईट होता. ओके, या आणि फंडामेंटल राईट्स कितव्या भागामध्ये? भाग 3 मध्ये. ओके, मूलभूत हक्क. बरं, आजच्या घडीला भाग 3 मध्ये एकूण मूलभूत हक्क किती आहेत? 6 आहेत. ओके, ठीक आहे. आता ह्या संपत्तीच्या हक्काबद्दल सांगतो. ज्यावेळेस संपत्तीचा हक्क लागू झाला त्यावेळेस म्हणजे वादविवाद झाले. कशामध्ये? भारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये झालं वाद नेहमी उद्भवायचा. बरोबर.
आता संसदेने या संपत्तीच्या अधिकारासाठी ज्या घटना दुरुस्ती केल्या त्यामध्ये भरपूर आहेत. त्यामध्ये पहिलीच घटना दुरुस्ती आहे, त्यानंतर चौथी घटना दुरुस्ती देखील केली, 7वी केली, 25वी केली, ओके, 39वी केली, 40वी केली आणि महत्त्वाचं जे चर्चेत राहतं ते 42वी केली आणि जे आपल्या प्रश्नामध्ये विचारलेले ते 44वी केली. ओके, याद्वारे ही 44वी केली. आता एवढ्या घटना दुरुस्त्या झाल्या, परंतु नेहमी चर्चेत राहिलं. परंतु 42वी घटना दुरुस्ती जी महत्त्वाची झाली, जी आपल्याला कोणत्या वर्षी झालेली आहे, 1978ला. या 42वी घटना दुरुस्तीच्या नंतर थोडंफार शांतता झाली. ओके, त्यामध्ये काय झालं, 42 घटना दुरुस्ती जे संपत्तीच्या मूलभूत हक्क आहे त्या संदर्भातचं कलम आहे आर्टिकल 431, म्हणजे कलम जे आहे ते संपत्तीचा मूलभूत हक्क. ओके, आणि 19(1)(f) हे देखील संपत्तीच्या हक्काच्या संदर्भात आहे. बरोबर. आता ह्या दोन्हीला काय केलंय, हे काढून टाकले मूलभूत हक्कामधून आणि यांना काय केलं, कायदेशीर हक्क केलं. काय केलं, कायदेशीर हक्क केलं. ओके, कायदेशीर हक्क केलं. परंतु याला मग कायदेशीर हक्क करून भाग 12 राज्यघटनेच्या भाग 12 प्रकरण 4 आणि या प्रकरण 4 मध्ये कलम जे आहे ते कलम 300(a) त्या संपत्तीच्या संदर्भात ॲड केलं. संपत्तीचा जो अधिकार असेल तो अधिकार हा कायदेशीर झाला. एवढं पॉईंट आहे. आणि याच्या प्रकरणामध्ये जे काही नाव दिलं त्याला वित्त व मालमत्ता व सूट्स अशा प्रकारचे शीर्षक त्याला दिलं गेलं. आणि संपत्तीचा कायदेशीर अधिकार हा संविधानाचा मूलभूत संरचनेचा घटक नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. ही 42वी घटना दुरुस्ती महत्त्वाचे लक्षात ठेवा. जनता सरकारनं असा निर्णय घेतली. जनता सरकार होती त्यावेळेस 78ला आणि 42वी घटना दुरुस्तीच्या वेळेस कोण होतं तत्कालीन पंतप्रधान, इंदिरा गांधीजी. ओके, आणि 42वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस झाली त्यावेळेस भारतामध्ये आणीबाणी लागू होती. काय होती, आणीबाणी देखील लागू होती. अशा प्रकारे संपत्तीचा हक्क तुम्ही पाहिलेला आहे. 19(1) ओके कंसात आणि F हे जी अधिकार होता तो देखील संपत्तीचा अधिकार होता. ओके, तो रद्द करण्यात आलेला हे मी सांगितलेलं आहे 31 आणि 19 42व्या घटना दुरुस्तीमध्ये. म्हणजे बघा, जे आपला कोणता हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क जे आहे, स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये किती कलम आहेत आणि कोणते कलम आहेत, एकूण 19 ते 22 आहेत. ओके, त्यामध्ये 19, 20, 21, 22 असे 4 कलम. ओके, त्या 19 मध्ये एकूण आता सध्याच्या जे संदर्भात आहेत 6 हक्कांचे संरक्षण करण्यात येतं मूलभूत हक्काच्या संदर्भात. ओके, त्यामधलाच एक जे आहे, आता समजा 19(1) आहे. ओके, 19(1)(a), 19(1)(b), 19(1)(c), 19(1)(d), 19(1)(e), 19(1)(f). ओके, ह्याला रद्द केलं आणि आता 19(1)(g) असं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे ए मध्ये उल्लेख आहे, त्यानंतर शांततेने व विना शस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य हे 2 मध्ये आहे. ओके, म्हणजे 1(b) मध्ये. त्यानंतर संघटना स्थापन करण्याचा जो हक्क आहे ते 19(1)(c) मध्ये आहे. 19(1)(d) मध्ये काय, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्त संचार करणे हे आहे. 19(1)(e) मध्ये राहण्याचं स्थायिक होण्याचं भारतामध्ये कुठेही तो आहे. आणि 19(a)(1)(g) मध्ये कोणताही पेशा आचरण्याचा आणि कोणत्याही व्यवसाय व्यापार धंदा करण्याचा अधिकार हे 19(1)(g) मध्ये आहे. प्रत्येकाला अटी व शर्ती आहेत, परंतु जे मूळ आहेत ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. संपत्तीच्या हक्काबद्दल एवढं माहिती पूर्ण आहे. एक्स्ट्रा देखील माहिती आपण सांगितलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, 86वी घटना दुरुस्ती अधिनियम 2002 नुसार भारतीय राज्यघटनेत कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले, तर ते आहे 6 ते 14 वर्षादरम्यानच्या स्वतःचे अपत्य किंवा पाल्या शिक्षणाची संधी देणे हे मूलभूत कर्तव्य त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने पंतप्रधानासह एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15% निश्चित केलेली आहे. तर 91वी घटना दुरुस्ती जी आहे त्यानुसार केलेली आहे. बरं, हे लोकसभेच्या संदर्भातच लागू होतं अशातला भाग नाही.
हे विधानसभेत किंवा म्हणजे राज्यातील जे राज्य मंत्रिमंडळ असेल त्याला देखील हे लागू होत असतं. 91वी घटना दुरुस्ती. एक प्रत्येकाची घटना दुरुस्तीचं वर्ष पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ती आहे 2003. ओके. आता तुम्ही पाहिलं की लोकसभेमध्ये 15% मंत्रिमंडळ, बरोबर, कोणाला धरून? मुख्यमंत्री आणि यांना धरून. आता ही लोकसभेचं जे आहे, लोकसभा असो की विधानसभा असो, ह्याच्यामध्ये 15% पेक्षा जास्त म्हणजे लोकसभा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त तुम्ही काय मंत्रिमंडळ असणार नाही किंवा मंत्री असणार नाही, तर मग सगळ्यालाच मंत्री केलं असतं. ओके. तर ह्याच्यामध्ये PM इन्क्लूड राहणार, म्हणजे PM असेल, राज्यात CM असेल तर त्यांना धरून असणार. ओके. अशा प्रकारे आहे. आणि अशा प्रकारचं जे आहे आर्टिकल 91 घटना दुरुस्तीनुसार 75(1)B देखील समाविष्ट त्यामध्ये केलेला आहे. आता 75(1)A हे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला लोकसभेच्या संदर्भात जे असेल त्याच्या संदर्भात स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यानंतर 164(A)(1)A देखील त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. जसं मॅक्झिममचा आकडा तुम्हाला मी सांगितला तसं मिनिममचा देखील राज्याच्या संदर्भात काय, तर विधानसभेमध्ये कमीत कमी मुख्यमंत्र्यासह 12 म्हणजे 11, मुख्यमंत्री प्लस 11 असे 12 कमीत कमी काय मंत्री असणं आवश्यक आहे, अशा प्रकारची तरतूद आहे. तर ओके, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण थांबवू. घटना दुरुस्ती संदर्भात सविस्तर पाहूया. प्रत्येक घटना दुरुस्तीमध्ये काय आहे असं प्रश्न आणि या थिअरीच्या संदर्भात आपण पाहूया. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला खूप काही व्यवस्थितरित्या सगळ्या नोट्स PDF टेस्ट मिळतील. 99 रुपये, 149 रुपये, 10 रुपये, 21 रुपयेपासून आहेत. चला, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.